भाजपचे दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीची सुनावणी 9 एप्रिल रोजी सकाळी 11:15 वाजता मुंबई येथील लोकायुक्त यांच्यासमोर होणार असल्याची नोटीस निघाल्याची माहिती रविकांत कदम यांनी दिली। या सुनावणीची नोटीस आपणास मिळाली असून या दिवशी आपल्याला संबंधित कागदपत्रांसह सुनावणीस उपस्थित राहण्यास सांगितले आहे। या सुनावणीस महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव महसूल व वन विभागाला बोलवण्यात आल्याचे पत्रात म्हटले असल्याचे कदम यांनी सांगितले। आमदार सुभाष देशमुख यांनी सहकार मंत्रिपदावर असताना मंत्रिपदाचा गैरवापर करून व गोपनीयतेचा भंग केल्याबाबतची तक्रार लोकायुक्तांकडे कदम यांनी 14 जून 2023 रोजी दाखल केली होती। त्यात म्हटले होते की 2016 ते 2019 या काळात आमदार देशमुख यांनी त्यावेळी होणाऱ्या शासकीय निर्णयांची माहिती असल्यामुळे तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या जवळचे असल्यामुळे भविष्यात कोणकोणते नवीन राष्ट्रीय महामार्ग होणार आहेत याची अगोदरच माहिती घेऊन स्वतःच्या व कुटुंबाच्या आर्थिक लाभासाठी बाजारभावापेक्षा कमी दराने रस्त्यालगतच्या शेतजमिनी शेतकऱ्यांकडून विकत घेतल्या। या प्रक्रियेत सुभाष देशमुख यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप करून याची तक्रार कदम यांनी महाराष्ट्राच्या लोकायुक्तांकडे केली होती। त्याची दखल घेऊन लोकायुक्तांनी सुनावणीची नोटीस काढल्याचे कदम यांनी सांगितले।